गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण एक्सप्लोर करणार आहोत कल्याण टू लोणावळा. तिथे प्रसिद्ध असलेलं मातेचं मंदिर म्हणजे एकवीर आईचं दर्शन घेण्यासाठी आपण आज जात आहोत. तर चला आपण निघूया आणि पुढे कंटिन्यू पहा. तर मित्रांनो, चिंचपाडम कल्याण स्टेशनला यायला 15 मिनटं लागते. शेअरिंगने 20 रुपये भाडे पडते. जसं स्टेशनला पोचलो, पार्किंगला गाडी लावून दिली. पार्किंगची पावती घेऊन प्लॅटफॉर्मकडे निघालो होतो, कारण तिथं माझे सर्व मित्र येणार होते. मित्रांनी त्यांच्या परिवारासोबत एकविरा आईच्या दर्शनासाठी जायचे ठरवले होते. मग काय, सर्वजण जमले होते. थोड्याच वेळात आमची ट्रेन 7:55ला बरोबर 4 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती पोहोचली. या ट्रेनचा प्रवास मुंबई ते पुणे असा असतो. कल्याण ते लोणावळा या ट्रेनचे तिकीट दर 65 रुपये आहे. खूप कमी खर्चामध्ये आपण हा प्रवास करू शकतो. ही आहे मुंबईची लोकल ट्रेन. इथले जनजीवन या मुंबईच्या लोकल ट्रेनवरती आधारित आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याची सेवा ही मुंबईची लोकल ट्रेन करते. नेरळ स्टेशनवर आल्यावर माथेरान आठवते. खूप छान सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे. शेअरिंगने पर सीट 100 रुपये भाडे देऊन टॅक्सीने प्रवास करता येतो आणि ट्रेनने सुद्धा प्रवास करता येतो. कर्जतला आल्यावर वडापाव विकणारे काकांनी लक्ष वेधले. खाकी वर्दी, खांद्यावरती लाल पट्टा, डोक्यावरती टोपी असा त्यांचा पेहराव होता. वडापाव विकण्याचा अंदाज मला खूप आवडला, पण काय करणार, उपवास होता. मुलीचा आवाज ऐकला, त्या दिशेने गेलो. म्हटलं गोंधळ कसला, तर वाद वडापावचा होता. म्हटलं आपण पुढच्या स्टेशनला चॉकलेट घेऊया. हे ऐकून गडी भलताच खुश झाला होता.
ट्रेनने प्रवास करताना भलताच मोठा टनल आला होता. सगळीकडे अंधार पडला होता. पावसाचे वाहत असणारे पाणी आपली वाट काढत होती आणि अंधारातून प्रकाशाकडे आमची ट्रेन पुढे पुढे जात होती. डोंगरामधून वाट काढत आमची रेल्वे पुढे जात होती. डोळे सुखावतील असे निसर्गाचे दृश्य नजरेसमोर येत होते. लोणावळा स्टेशनला उतरल्यावर मुलांचा गोंधळ सुरू झाला. चॉकलेट घेऊन देण्याचा करार होता, मग का तो पूर्णच करावा लागला. मग फराळाचं खायला आम्ही पण सुरुवात केली. स्टेशनच्या बाहेर जाण्यासाठी आम्ही पण निघालो. बाहेर येताच सर्वांनीच फोटो काढायला सुरुवात केली. व्हॉट्सअपवरती फोटोचे स्टेटस ठेवून आम्ही मोरच्या रिक्षाकडे वळविलं. पर सीट 75 रुपये भाडे देऊन आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. स्टेशनपासून पायथा मंदिराचे अंतर 13 किलोमीटरचे आहे. तिथून ऑटो हा बेस्ट पर्याय आहे. हा आहे कार्ला फाटा. इथून पायथा मंदिराचे अंतर अगदी 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. पायथा मंदिराजवळ आल्यावर वरती डोंगरावरती जाण्याचे 2 मार्ग आहे. एक मार्ग तुम्ही तिथून रिक्षा करून वरच्या पार्किंगपर्यंत पोहोचू शकता. तिथलं भाडं 50 रुपये आणि दुसरा पर्याय तुम्ही पायऱ्या चढून पण जाऊ शकता. आई एकविरा पायथा मंदिर. या मंदिरामध्ये जाऊन सर्वांनी दर्शन घेऊन याच मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या पायऱ्यांपासून डोंगर चढायला सुरुवात केली. जसे आम्ही पायऱ्या चढत होतो तसे उंचावरती पोहोचत होतो. अजून बरेच अंतर गाठायचे होते. थकवा जाणत होता, पण दर्शनाची ओढ मात्र लागलेली होती.
त्यामुळे आम्ही न थांबता चालत राहिलो. डोंगर चढल्यावर मंदिराजवळ ढोल ताशांचा आवाज कानावर पडताच लहान मुलांनी आपला आनंद व्यक्त केला. मंदिराजवळ कार्ला लेणी पाहण्यासाठी 25 रुपये तिकीट दर आहे आणि विदेशी पर्यटकांना 300 रुपये दर आहे. मंदिराच्या परिसरात आल्यावर लोकांचा जल्लोष पाहायला मिळाला. तो पाहून थकवा जणू दूरच झाला. आई एकविरा माऊलीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही सुद्धा लाईनमध्ये लागलो. आम्ही जेव्हा आतमध्ये आलो तेव्हा एवढी गर्दी नव्हती, पण पाहता पाहता गर्दीही वाढायला लागली. अर्धा ते पाऊण तासानंतर आम्हाला दर्शनाचे योग आले. मित्रांनो, मोबाईलमधून फोटो काढण्यास तिथे मनाई असल्या कारणामुळे मोबाईलचा कॅमेरा बंद करावा लागला. आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो. प्रवासातील गंमत, लोणावळ्याच्या घाटातील निसर्ग दृश्य आणि डोंगरावरती असणाऱ्या आई एकविरा मंदिराचे दर्शन, सगळ्यांचा चेहऱ्यावरचा असणारा आनंद व्यक्त करताना शब्द सुचत नव्हते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? नक्की आवडला असेल तर लाईक करा. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.